फेरीतला राऊंड चालू होतोय. मेचकरवाडी बनाम भिलवले. दुसऱ्या फेरीमध्ये मिरकुरवाडी संघाला मातब्बर संघाला पराभूत करून आणि ते बाहेर जाणारा चेंडू पंच दर्शवतात. एक धाव. एक्या धावसंख्या संघाची धावसंख्या होते 1. कुठेतरी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मेचकरवाडी संघाने टॉस जिंकून. उंचावरून मारला चेंडू. इथे हवेत जातोय चेंडू आणि ते कॅच होण्याची संभावना होते पण चेंडू जातोय फरार. 4 धाब्यांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. चला चहा वाल्या चहा जरा पार्सल आणायचे. 4-5 चहा घेऊन यायचे पार्सल. आणि ते गॅप सिलेक्शन करत असताना वारंवार चेंडू जातोय. लेग साईडच्या दिशेने मारलाय चेंडू. चेंडू जातोय फरार. 6 धाब्यांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. चला जाय आपण गाणी वाजवू नका. ओव्हर झाल्यानंतर गाणी वाजवा. कारण चला चेंडू द्यायचंय नवीन. घ्या चेंडू घ्या नवीन. नको षटकार चौकाराला नका वाजवा. आता 1 ओव्हर नंतर वाजवा. हां तो पण झोपा तुम्ही. षटकार चौकाराला वाजू नका कारण टाइम वेस्ट घालू नका आता. कारण 1-1 मिनिट महत्वाचं आहे आपल्याला. नको गाणी नको बंद. चला चेंडू आणण्यासाठी यायचंय. गॅप सिलेक्शन करताना वारंवार ते चला चेंडू जायचं आतमध्ये जायचं. आपण चेंडू फेका. थोडंसं कार्य करा. नाईट मॅच आपल्या सर्वांच्या आहेत. थोडंसं चेंडू आणण्यासाठी जायचंय. चला चहा वाल्या चहा घेऊन यायचे. डोका चहा घेऊन या. व्यवस्थितरित्या केली होती. खास भुरू मारण्यासाठी मला त्यांनी ठाकरवाडीत नेला होता. सर्व काय झालं चांगलं सुरळीत पार पडलं. थोडंसं खेळपट्टीमुळे आपल्याला बेकार वाटलं. थोडंसं वाईट वाटतंय मला सुद्धा. का उद्याचा दिवस स्टॉप घेऊन परवा चालू करायची तुकाराम. चालेल चालेल तसं पण चालेल आपल्याला. पण काय करा आता उद्या सकाळी सगळ्यांनी या ग्राउंडवरती थोडीशी खेळपट्टी करूया आपण. कारण ऊन कडक पडतंय. गोलंदाजी मार पर गोलंदाज रामदास. आणि चेंडू जातोय फरार 4 धाब्यांसाठी. चला चेंडू भेटला असेल तर फेकायचा. यशवंत पवारचं लक्ष तुमच्याकडेच आहे. बघा ना आमदार चषक ठेवलाय आणि
जुने चेंडू आयोजक ना यशवंत पवार, आपण सुद्धा नाईट मॅच खेळतो, जुने चेंडू वापरले नाही आपण. नवीन चेंडू, किती चेंडू लागू दे, किती चेंडू लागले ते आणतील. 10,000 बॉक्स चेंडूचे आणलेत आम्ही. उंचावर मारलाय चेंडू, इथे कॅच होण्याची संभावना आणि ते ड्रॉप होताना, तोपर्यंत तिसऱ्या धाबेसाठी रनआउटचा चान्स होताना आणि ते सेफ फलंदाज. आणि यशवंत पवार यांनी जेवढे चेंडू लागले तेवढे सगळे स्पॉन्सरशिप केलेत, म्हणजे चेंडूंची कमतरताच नाही. आणि आत्ताच त्यांचं शादी झालेली आहे म्हणून त्या खुशीत त्याने. आणि ते डॉट चेंडू. चला चहा तरी आणा राजू, चहा तरी पाजा थोडीशी बाबा, पैसे घ्या पण चहा पाजा. अरे आम्हालाच नाही भेटला. हॅलो हॅलो, माईक चेक. थोडीशी हाजशाक मजाक चालू असताना आणि ते रनआउटचा चान्स होता आणि ते फलंदाज बाद. नारायण उघडे, रवींद्र वाघमारे यांनी खास मुकेश शुगड्यांना झोपायला पाठवलंय, म्हणजे नवीन फलंदाज येतोय. चला यानंतर आपला मोठा सत्कार केला जाईल, तो म्हणजे मंगेश उघडा, मॅन फ्रॉम वरणे ठाकरवाडी. कुठेतरी 6 महिने ते गायब होते. धन्यवाद राजू उघडा चहा स्पॉन्सरशिप केल्याबद्दल. हा, स्पॉन्सरशिप केल्यानंतर प्रकाश पवार लगेच आले बघा. धाव संख्या झाली ती 22. डॉट चेंडू, शेवटच्या काही चेंडूचा खेळ बाकी असेल. षटक संपलं का पंच? ओके, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 22. नारायण उघडा यांनी मस्तपैकी चुना लावलेला आहे आम्हाला. 4,000 रुपयाला. आणि ते खणखणीत षटकार क्लास निसता. या कारणामुळे कैलास यांनी बॅगेट ठेवा यशवंत. जाम टीम वरने प्रॅक्टिस करते. 6 चेंडू मध्ये 20 धावा सुद्धा येत आहेत का? 50 धावा मारायच्या का आता? आणि गेल्या वर्षी नवनाथ हिलम यांनी 26 दिल्या होत्या. या वर्षी रवी पवारने काय नादच करून टाकला. अख्खा वरणे गाव असेल नाराज झालेला आहे. अख्खा गाव टीव्हीवर मॅच बघत होता. वरणे गाव. नाही जाऊ, परवा जाऊ, चला काय टेन्शन नाही. क्रिकेट आहे, हार जीत होते. रवी पवार येईल का नाही खेळायला काय माहित आता. खणखणीत षटकार. 6 धाब्यांसाठी धावसंख्या होते, वाढते धावसंख्या होते 34. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील.
या कारणामुळं टीम मेचकरवाडीचा टॉप प्लेअर मानला जातो कैलास याला. उद्या नाही परवा आहे लावड्या. उद्या अरे काय मग उद्या 20 आजच 20 आज आई गेलो पैसे दे. तुझे पैसे किती बाकी आहेत? हे असे दे ना भर ना सगळे पैसे. आणि इथे फलंदाज बाद. शेवटच्या काही चेंडूचा खेळ बाकी असेल आणि ह्या मेकुटवाडी टीमला ह्या भिलवले टीमने यशवंत पवार आणि तुकाराम इलम फक्त दमचाक करून ठेवले. मिरकुटवाडी टीमला अजूनपर्यंत मॅच जिंकून दिली नाही. मिरकुटवाडी टीम टॉप टीम मानली जाते पण मिरकुटवाडी टीमला यांनी मानसुद्धा वर करून दिली नाही. आणि जसे आपल्याला सालोकडीने मान वर करून देत नाही ना तशी त्यांनी भिलवले टीमने मिरकुटवाडीला मान वर करून दिली नाही. नाही सालोकडी लय खतरनाक बेकार काम. आम्हाला मान वर करून दिले आनंद त्यांनी अजूनपर्यंत 10 किंवा 8 मॅच खेळलो असेल. चला राजू उघडा चहा स्पॉन्सरशिप करा. आणि इथे चेंडू जातोय गॅप सिलेक्शन करताना. मी बोललो होतो यशवंत पवार कारण काय गणित होईल ते प्रकाश पवारला मी सांगितलं होतं. कारण धावसंख्या होते किती 37 धावा आणि वैयक्तिक 36 धावांवरती खेळतोय. चला फलंदाज बाद आणि 18 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज असेल टीम भिलवल्या. सॉरी 38 का ओके. राजू अजून एक चहा दे. काय बिल झालं असं सांगायचं आहे आम्हाला. कमिटी भक्कम आहे. गरम चहा ना अजून एक मला पण. झोप आले. चला चेंडू द्यायचं. चला तुकाराम मिळालं मग काय आपण झोपायला आलेत का इथं. बॉल द्यायचे तर आपण. आणि प्रकाश पवार या आपण इकडं नाहीतर तुम्ही पळाल नाहीतर घरी ना उद्या जाल अंबरनाथला. आणि बघा ना काय इन्कम आहे. प्रकाश पवार इथे नाईट मॅच करून सकाळी अंबरनाथला प्रवास असतो. तुकाराम इलम इथं नाईट करून प्लस तिथं ऑफिसमध्ये जॉबसाठी. म्हणजे हा बिझनेस तरी काय म्हणजे इकडं पण कमवा जॉब पण महत्त्वाचा आहे. प्रकाश पवार तर 7 वाजता उठताय तुकाराम इलम आणि अंबरनाथला जात आहेत. म्हणजे तुम्ही सांगा 3 दिवस झोपले नाहीत ते आणि आणि अजून 3 दिवस आहेत. आणि डिक्लेअर काय केलंय मॅच 3 ओव्हरच्या आणि काल झोपायला 11 वाजता. तिकडे तुम्ही बघा पण 3 ओव्हरच्या मॅच खेळवा. चला चहा ना थोडीशी. तसा माझा तोंडात शब्द निघत नाही. नरेश पवार आपण बघा नाही तर आम्हाला उलट होईलची वेळ येईल. नाही नरेश पवार यांनी फक्त त्यांच्या कॉन्टॅक्ट आहे त्यांच्याकडे काम दिले ते त्यांनी पूर्ण करावं.
चला प्रकाश पवार यांचं गाणं वाजवा ना जरा. अनंता डॉट चेंडू. जरा प्रकाश पवार यांचं गाणं वाजवा ना. त्यांनी खास त्यांच्यासाठी बनवलंय ते. रुपयाचं गाणं आहे त्यांनी ते बनवलंय. त्यांचं खास वाजवा जरा. त्यांची मला अपेक्षा, मला ऐकायचंय. पूर्ण गाणं नाही ना ते, 1 सेकंदाचं फक्त. प्रकाश पवार वर्णे संघाचा आमदार चषक घडवलाय. चला अशी मजा घेतो आपण. डॉट चेंडू. चला आणि ते वर्णे ठाकरवाडीचे स्टायलिश प्लेयर प्रभाकर उघडा यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. यायचा आपला मान सन्मान, इथे सत्कार केला जाईल. पण एक नारायण उघडा यांनी एक प्रभाकर उघडा यांचा प्रश्न आहे की वर्णे ठाकरवाडी टीमची एंट्री का नाही ते एवढा ठेवता तरी कुठे. पाहू चला या वर्णे गावाचा. चला आणि ते पळसदरी उद्या टॉप 6 मध्ये जाण्याचे चान्सेस असतील. आणि बबलू यांनी 4 दिवस निरीक्षण केलंय पण त्यांना पिच थोडासा खराब भेटेल. उद्या आम्ही सकाळी येणारे 6 वाजता आणि ज्याने नावं ठेवण्यापेक्षा आपण स्वतःच कबूल करावं की थोडासा पिच खराब आहे. नंतर असंही चेंडू जातोय 6 धावेसाठी का नाही 4 धावेसाठी कणकणी चौकार. बघा थोडी खेळपट्टी खराब झाली आपल्याकडनं, आपण मान्य स्वतःच करावे. चुका सगळ्यांकडनं होतात. लोकांनी नावं ठेवण्यापेक्षा आपणच स्वतः कबूल करायची असते. आपली ही आहे. आणि आता आलेले आहेत ते रवी पवार यांचे पिताश्री नामदेव पवार यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी त्यांची गोलंदाजी बघितली असेल. काय गोलंदाजी टाकले त्यांनी. पोराची गोलंदाजी मला आवडले का. खतरनाक गोलंदाज होता ना. यायचंय एक काळ त्यांनी गाजवला होता खास षटकार चौकार मारण्यासाठी. पण त्यांचे मोठे पुत्र काय क्रिकेट सोडला की काय अशी एक दमछाक आम्हाला वाटते. हां मोठ्या पुत्रांनी त्यांच्या क्रिकेट सोडला वाटतं. न कोण काय बोलता का बबलू आपोआप बाहेर रजा घेतली की काय काय माहित आम्हाला असं वाटतंय. किती झाले 12 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. चला चल नाही मजाक चालू आहे असे. भाऊजी झोप येते का नाही. अजून 3 दिवस झोपायचं नाही. आणि प्रकाश पवार 3ऱ्या दिवसानंतर महिन्यापर्यंत तुम्हाला भेटणार आहेत. हां आधीच सांगून ठेवलंय त्यांनी. महिन्याभरानंतर काय असेल ते होईल. सगळ्यांचा हिशोब. नारायण उघडा. पिच खतरनाक. 12 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज असेल. साईडच्या दिशेने मारलाय चेंडू. मी पण तयारीत आहे. माझ्याकडे पुढका आहे. 2 धावा. चला कोलाड संघाचा कर्णधार आपण येऊन थांबायचंय. कोलाड बघा ना यशवंत पवार आपण कुठेही खेळायला येतो आपल्याला 2-2 षटकांचे मॅच असतात. आपण पहिल्यावर मारतो नंतर 2-2 षटकाचे सामने असतात जेणेकरून आपलं बघून कोणतरी पुढे आयोजक तरी यापुढे 3-3 षटकांचे सामने खेळवतील म्हणजे कुठेतरी आपलं नाव होईल. या कारणामुळे आपण सामने 3 षटकांचे ठेवले आहेत. यानंतर मेचकरवाडीला सुद्धा मॅच आहेत आणि उंचावर मारला चेंडू आणि आपली एंट्री तिथे आहे.
आणि चेंडू जातोय फरा 4 धाब्यांसाठी. बघा आपली एंट्री आता कलोत्याला असेल शुक्रवारी, 26 तारखेला असेल बीड आणि 28 तारखेला असेल मेचकरवाडी. म्हणजे वर्णेवाल्यांनी पैसा कुठला कमवलाय हा सर्वांना प्रश्न पडलाय. अरे कमीत कमी ही 8वी का 7वी नाईट मॅच आहे. नाही ना, वर्णेवाडीतले सगळे पॅकर आहेत ना, आम्हाला खास पॅकर आहेत, टीमला पॅकर भरपूर आहेत. तुकाराम मिलम यांनी पॅक करावी पुढची एंट्री, मला तर असं वाटतंय. कलोते इथली एंट्री मला असं वाटतं करावी यशवंत पवार आणि तुकाराम मिलम यांनी. कारण उंचावून मारला चेंडू, इथे कॅच होण्याची संभावना येते. आणि ते संजूला झालंय काय? इथे 2 धावेने धावसंख्या होती, धावसंख्या वाढते 18. किती बॉल पाहिजे? 6 12 10 चेंडू आणि 8 चेंडू आणि 20. म्हणजे या 1-2 चेंडूवरती एखादा फटका येणं गरजेचं आहे. डॉट चेंडू. आणि उद्या पळसदरीमध्ये स्टायलिश प्लेअर नागेश उघडा हे उद्या ऐकणार नाही, कारण 4 दिवस त्यांनी ग्राउंडची हे बघितले. आणि उद्या ग्राउंडला आहे ना पब्लिक असेल ना, अख्खी पळसदरी असणार. म्हणजे उद्या षटक संपण्याचा इशारा. धन्यवाद. अख्ख्या चेंडू म्हणजे चेंडू जाण्याची नो चान्स. फक्त पळसदरी टीम 3ऱ्या राऊंडपर्यंत जावावी. म्हणजे आपल्याला चेंडू आणायला जाण्याची गरज नाही, कारण 4ही साईडने पब्लिक असेल. म्हणजे तुम्हाला उद्या मॅच बनवण्यासाठी पब्लिक बघायला ना पळसदरीची, मला असं वाटतं कमीत कमी 400-500 लोक असतील 100%. कारण गावाजवळ मॅच 20 आणि काय असतात फक्त मोजून 12 प्लेयर. 12 प्लेयर असतो यशवंतचा मुलगा नाव सांगायला. हां नरेश पवार, आपण सुद्धा मॅच बघण्यासाठी या आमच्या. आज तर 11 होते गावासमोर 11. नाही आम्ही पैसे भरू आमचे, पण प्रोत्साहन द्याल तरी यारे. काही प्लेयरांना असं वाटतं आम्ही नाही खेळलो तर आम्ही खेळणार नाही, त्यांना पण आम्ही करून दाखवलंय. चला प्रभा गोरगोडे यांचा फोन येतोय, चेंडू जातोय 4 धावेसाठी 2200 रुपये 4 धावा. बोला शेठ. धन्यवाद. चला बघा पळसदरी ठाकरवाडीसाठी उद्या 12 प्लेयर असणारे प्रभाकर उघडा. आणि मग वरण्यावरती का नाही राहिला? चला जुना चेंडू फेका. चला मच्छिंद्र आपण बसू नका हो, बसायचं नाही आपण, 6 दिवस झोपायचं नाही. मुकेश उघडे यांनी खास माणूस दिला आपल्याला. भाऊजी आहे आपण बॉल ठेवायचे, बॉल ठेवून द्या, आपल्याला प्रॅक्टिस करायची वरणे टीमला. कारण कमीत कमी 15 नाईट मॅचेस अजून, म्हणजे 1.5 लाख रुपये रेकॉर्ड मोडायचा आहे. आणि ते फलंदाज बाद. आता परत बघा वर्णे वर्सेस आशिषी पट्टीची मॅच आली, 4 चेंडू आणि 16. यशवंतला काय माहिती झोप लागल की नाही सकाळपर्यंत. झालं ना थ्रो पण आनंदनी मस्त फेकला, सर्व कार्यक्रमच करून टाकला रे फिट. अरे सध्या नवीन लग्न झालेलं आहे, बायको वाट बघत असेल. अरे नवीन लग्न झालंय. चला काय टेन्शन नाही, सर्वांसाठी नॉर्मल गोष्ट आहेत, एवढा काय. माझं पण जमलं जरा, मग तुम्ही काय खेचा, मला काय मान्य आहे. आणि दांडे गोल, दांडी 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 गोल. यानंतर शेवटची मॅच करतील म्हणजे आपले बबलू. फक्त मी आता माझ्या हा सामना झाल्यानंतर जो विजय संघ होईल त्याचा कर्णधाराने सुद्धा लगेच इथे यायचं आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. चला 3 चेंडू आणि
मनोज झोरे बोलतायत आमचे की माझंच जमे ना. नक्कीच होणार रवी वाघमारे साहेब, नक्की होणार. आणि ते विजयी होते टीम मेचकरवाडी. चला मेचकरवाडीचा कर्णधार यायचंय आणि या मॅचचा मॅच करतोय कैलास. बहुतेक तरी किती धावा? 14 चेंडू आणि 36 धावा. 3 षटकार 3 चौकार. एका साईडला मेचकरवाडी टीम आणि एका साईडला असेल